एक गोष्ट बहुतेक राहून गेली, ते सर्व करू शकलेत कारण ते मुळात कॉम्रेड आहेत. तर हा मला वाटतं त्यांचा एक मुख्य परिचय आहे. आणि संविधानाची बांधिलकी मला असं वाटतं की एका कॉम्रेड माणसामध्ये एका वेगळ्या अर्थाने असते आणि व्यवस्थेमध्ये राहून ती बांधिलकी टिकवणं ही खूप आवश्यक असतं. आणि संविधानाविषयीची साक्षरता ही सर्व समाजामध्ये व्हायला हवी, यासाठी ते तळमळीने अलीकडच्या काळात काम करत आहेत. मी त्यांना आमंत्रित करतो. आजचं प्रमुख भाषण हे त्यांचं असेल. व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या शिक्षण बाजारीकरण मंचाच्या अध्यक्षा श्रीमती छाया देव, ॲडव्होकेट राधिका, व्यासपीठाच्या समोर उपस्थित असणारे सर्वच मान्यवर बंधू भगिनींनो, कॉम्रेड श्रीधर देशपांडे हे ज्येष्ठ भावापेक्षा जास्त जवळचे होते आणि किमान 50 वर्ष त्यांचा आमचा जवळचा लोभ होता. त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आज मला इथे आपल्या सगळ्यांसमोर बोलायची संधी मिळते, याचा मला अतिशय मनपूर्वक आनंद आहे. मी प्रथमतः कॉम्रेड देशपांडेंच्या स्मृतींना इथे लाल सलाम करतो. ज्या पद्धतीचं ते आयुष्य जगले ते अतिशय उमदं होतं, सच्चेपणाचं होतं. चळवळीशी संबंधित नसणारी माणसं विचारतात की हे कॉम्रेड म्हणजे काय? कॉम्रेड म्हणजे देव न मानणारा, कॉम्रेड म्हणजे काहीतरी आंदोलनं करणारा, मोर्चे करणारा. कॉम्रेड म्हणजे साधा सोपा अर्थ आहे एक सच्चा साथीदार, सच्चा सहकारी, एवढाच त्याचा मर्यादित अर्थ आहे. त्याच्यामुळे जो कोणी एका मित्राचा, एका साथीदाराचा, एका समाजाचा सच्चा साथीदार असतो तो प्रत्येकजण असतो. कॉम्रेडशिप म्हणून आपण त्याला म्हणतो. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कॉम्रेड नाना मालुसरे होते. नाना मालुसरेंच्या पाश्चात तो वारसा मूर्तिमंतपणे तितक्याच उमदेपणानं कोणी चालवला असेल तर तो कॉम्रेड देशपांडेंनी चालवला. शिरवाडकर, तात्यासाहेब शिरवाडकर नाना मालुसरेंचे घरामधले भाडेकरी होते. ते खाली राहायचे आणि नाना मालुसरे वर राहायचे. नाना मालुसरेंची 71 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांचा नागरी सत्कार झाला. सत्काराचे अध्यक्ष तात्यासाहेब होते आणि त्यांनी एका शब्दामध्ये त्यांचं वर्णन केलं, अनासक्त कर्मयोगी. मला असं वाटतं की तेच वर्णन कॉम्रेड देशपांडेंना लागू होतं आणि म्हणून त्यांच्या विचारांना आजचं हे जे काही माझं भाष्य आहे ते त्यांच्या विचारांसाठी आणि ते केलेल्या कामासाठी अर्पण करून मी आपल्या विषयाकडे वळतो. संविधानाची साक्षरता असल्याशिवाय लोकशाही सक्षम होणार नाही. काही दिवसापूर्वी डॉक्टर धनंजय चंद्रचूड या देशाचे चीफ जस्टिस होते, चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट. आणि आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, त्यांनी उघडपणे एक दिवशी उभ्या कोर्टामध्ये, चालू असणाऱ्या कोर्टामध्ये सांगितलं की द फेल्युअर ऑफ द डेमोक्रेसी इज अन इलिटरसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनची जी असाक्षरता आहे ते लोकशाहीचं जे काही आज पतन होतं आहे त्याचं मुख्य कारण आहे. हे या नागरिकांनी, या जनतेने समजून घेतलं पाहिजे, असं भाष्य डॉक्टर डी.वाय. चंद्रचूडांनी केलं. आणि म्हणून आपण सगळे आज जेव्हा या 75 वर्षाला पार केलेलं आहे, संविधान स्वीकारून आपण 75 वर्ष पूर्ण केलेली आहेत. 26 नोव्हेंबर 1949ला संविधान मंजूर झालं. 26 जानेवारी 1950ला प्रजासत्ताक दिन सुरू झाला आणि तेव्हापासून आता आपण 75 पार केलेली, अमृत महोत्सव आपण गाठलेला आहे. मग तो अमृत महोत्सव आपण गाठलेला असताना या संविधानाच्या बद्दलची आपण किती माहिती नागरिक म्हणून, एक सुशिक्षित नागरिक म्हणून, एक जाणते नागरिक म्हणून खऱ्या अर्थानं बाळगून आहोत, याचं सिंहावलोकन करण्याची गरज आहे. आणि ते सिंहावलोकन यासाठी करण्याची गरज आहे की आज देशामध्ये हा राष्ट्रद्रोह आहे, ही राष्ट्रीय एकात्मता आहे, हा
धर्माचा अर्थ आहे, हा समाजवादाचा अर्थ आहे, अशा अनेक चर्चा होतात. त्या होत असताना खऱ्या अर्थानं त्या चर्चा करण्याच्या आधी आपल्याला संविधानामधला अर्थ, त्याच्या विवेचनाचे न्यायालयाने दिलेले निकाल याचं काही माहिती परिपूर्णपणे आपण घेतली आहे का? मला असं वाटतं की याचा सुज्ञ नागरिकांनी सिंहावलोकन करण्याची अत्यंत गरज आहे आणि म्हणून त्यानिमित्तानं आजच्या या विषयाला अत्यंत महत्त्व आहे. मी विषयाकडे येतो, परंतु ते करण्यापूर्वी मी आपल्यासमोर या संविधानाची जी काही उद्देशिका आहे, थोडीशी लहान आहे, तिचं वाचन करतो आणि मग आपण या विषयाबद्दल बोलूया. कारण संविधानाचा सारांश काय आहे तर ती उद्देशिका आहे आणि म्हणून त्या उद्देशिकेची मांडणी करून मी माझ्या विषयाला आपल्यासमोर नेतो. उद्देशिका असं म्हणतात, भारताचं संविधान, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्तित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. उद्देशिकेची सुरुवात आपण वाचली, ती होते आम्ही भारताचे लोक आणि शेवट होतो याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रति अर्पण करीत आहोत. आम्हीच निर्माण केलेलं, आम्ही भारताच्या लोकांनी निर्माण केलेलं हे संविधान आम्ही स्वतःलाच देतो आहोत. आम्ही ते अधिनियमित केलेलं आहे आणि ते आम्ही स्वीकारलेलं आहे. ही उद्देशिकेची सुरुवात आहे. समाजशास्त्रामध्ये काम करणाऱ्या, राज्यशास्त्रात काम करणाऱ्या, नागरिकशास्त्रात काम करणाऱ्या लोकांना कदाचित माहिती असतं, पण सर्वसामान्य माणूस असा विचार करतो का की इथे का हे शब्द वापरले गेले, काय या शब्दांमधनं अपेक्षित आहे? कारण जर हा सारांश असेल, संविधानाचा जर हा सारांश असेल, तर त्या सारांशाच्या मध्ये वापरलेल्या शब्दांचे अर्थ काय? सार्वभौम, का सार्वभौम हा शब्द वापरला गेला आहे? आपल्याला सगळ्यांना माहिती की इंग्रजांच्या पारतंत्र्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं, ते स्वातंत्र्याच्या लढ्यामधनं मिळालं आणि इंग्रजांनी लोकशाही म्हणजे काय हे जगाला शिकवलं. सगळ्यात जुनी लोकशाही कुठली या पृथ्वीतलावरची? तर इंग्लिश लोकशाही. मग ही इंग्लिश लोकशाही ज्यावेळेस आपण पाहत लोकशाहीकडे बघू लागलो, त्यावेळेस लोकशाहीमधल्या या संविधानाची निर्मिती करताना प्रश्न असा निर्माण झाला की इंग्लिश डेमोक्रेसी सॉव्हरेन आहे का, ती सार्वभौम आहे का? आणि उत्तर आलं नाही, ती सार्वभौम नाही. कारण सार्वभौम असण्याकरता त्याच्यावर कोणाची सत्ता लागत नाही, लोकशाहीच्या वर कोणाची सत्ता लागत नाही. इंग्लिश लोकशाहीच्या वर सत्ता आहे किंगची, क्वीनची, आणि म्हणून ती सार्वभौम नाही. आणि म्हणून शब्दाचा तिथे विशेष करून उल्लेख झाला की आपली लोकशाही अशी नसेल, इथे कोणी राजा नसेल, इथे कोणी राणी नसेल, ही सार्वभौम अशा प्रकारची लोकशाही असेल, या अर्थानं तो शब्द तिथे आला. धर्मनिरपेक्ष समाजवादी या शब्दांबद्दल आज खूप काही चर्चा चालू असते. खरं म्हटलं तर ते मूळ संविधानाच्या उद्देशिकेमध्ये नव्हते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 42व्या घटना दुरुस्तीनं ते दोन शब्द तिथे आले. समाजवादी, विशेषतः इंदिरा गांधींच्या त्या प्रवाहामध्ये 71 ते 73च्या प्रवाहामध्ये 42वी घटना दुरुस्ती आली आणि इंदिरा गांधींकडे असणारी ॲब्सोल्यूट मेजॉरिटी त्यांनी समाजवादी राष्ट्र निर्माण करण्याकरता राबवायला सुरुवात केली. काही संघर्ष पण झालेले आहेत, ते पण आपण बघूया. पण समाजवाद म्हणजे इकडे वेगवेगळ्या प्रकारचे धर्म, भाषा, प्रांत असणारे, वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक परिस्थिती असणाऱ्या लोकांचं जर राष्ट्र निर्माण करायचं असेल तर जी काही साधनं आहेत, संपत्तीची साधनं आहे, उत्पादनाची साधनं आहेत, ती सार्वजनिक असली पाहिजे आणि त्या सार्वजनिक साधनातनं काही किमान
लोकांना सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत या विचारानं समाजवादी शब्दाची रचना इंदिरा गांधींनी त्या 42व्या घटनादुरुस्तीमध्ये टाकली आणि म्हणून समाजवादी शब्द आला. धर्मनिरपेक्ष शब्द हा मात्र संविधानामध्ये जरी 42व्या घटनादुरुस्तीने आला तरी तो तिथे होताच. केशवानंद भारतीच्या खटल्यामध्ये त्याचा उहापोह झाला आणि धर्मनिरपेक्ष हे काय, आज लोक म्हणतात की आम्हाला इतके मिळाले तर आम्ही राष्ट्राची संकल्पना बोलू, आम्हाला तितकी संख्या मिळाली, अशी भाषा होते. वेगवेगळ्या प्रकारच्या धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन या भारताची स्थापना केली आणि म्हणून धर्मनिरपेक्षता ह्या संकल्पनेला आधी साध्या सोप्या शब्दामध्ये तत्त्वज्ञानांनी घटनाकारांनी मांडलं. त्यांनी सांगितलं की प्रत्येकाला धर्माचं स्वातंत्र्य असेल. मूलभूत अधिकाराच्या यादीमध्ये आर्टिकल 25 ते 28 अनुच्छेद 25 ते 28मध्ये धर्माचं स्वातंत्र्य आहे. कोणी कुठला धर्म स्वीकारायचा त्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु राष्ट्राला कुठला धर्म नसेल, येणाऱ्या सत्तेला कुठला धर्म नसेल, त्या सत्तेनं कुठल्या तरी धार्मिक तत्वांवर राज्य चालवायचं नाही, ते घटनेनुसार चालवायचं आहे. ही धर्मनिरपेक्षतेला अपेक्षित असणारी व्याख्या घेऊन उद्देशिकेमध्ये आणि पुढे घटनेमध्ये धर्मनिरपेक्षतेचं विवेचन झालेलं आहे आणि म्हणून धर्मनिरपेक्ष हा शब्द महत्त्वाचा आहे. लोकशाही तर आपल्याला माहिती आहे का वापरलेला आहे, लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेलं राज्य. पण गणराज्य, रिपब्लिक हा शब्द का वापरला आहे? रिपब्लिक या शब्दामध्ये काय अपेक्षित आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांना आपण घटनेचे घटनाकार मानतो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पक्ष जेव्हा काढला राजकारणातला त्याला नाव काय दिलं? रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया. का दिलं? काही ते अर्थपूर्णपणे दिलं. रिपब्लिक या शब्दाचा खरा अर्थ मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचा आहे. तो देशातल्या नागरिकांनी आज 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पूर्णपणे समजूनच घेतला पाहिजे. तो असा आहे की या देशामधल्या प्रत्येक क्षेत्रामधलं जे काही लोकशाहीनं निर्माण होणारं नेतृत्व आहे ते नेतृत्व निवडणुकीच्या माध्यमातूनच निर्माण होईल. हा रिपब्लिक शब्दाचा अर्थ आहे. देअर विल बी अ लीडरशिप क्रिएटेड ओनली बाय द इलेक्शन प्रोसेस अँड नॉट बाय अन अपॉइंटमेंट. इथे कोणीतरी राजा येणार नाही, इथे कोणीतरी कुठला तरी प्रकारचा एखादा राष्ट्रपती येणार नाही की ज्याला नेमणूक केली जाईल. तो निवडूनच येईल. मग तो राष्ट्रपती असेल, तो पंतप्रधान असेल, तो निवडणुकीच्या माध्यमातूनच येईल. ते तत्त्व अगदी शेवटच्या स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत लागू होतं की तोच प्रतिनिधित्व करेल ज्याला लोक निवडून देतील. त्या अर्थानं या ठिकाणी गणराज्य या शब्दाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि म्हणून हे सगळं अशा प्रकारचं राज्य निर्माण करून उद्देशिकेमध्ये लिहिलेलं आहे की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची न्याय निर्माण करायचा आहे, स्वातंत्र्य निर्माण करायचं आहे, समता निर्माण करायची आहे आणि एक असं अखंड असं राष्ट्र ज्याच्यामध्ये राष्ट्राची एकता आहे, एकात्मता आहे, अशा प्रकारचं राष्ट्र आपल्याला निर्माण करायचं आहे. हे उद्देशिकेमध्ये वापरलेल्या शब्दांचे अर्थ संविधानाला 75 वर्ष झाल्यानंतर तरी सिंहावलोकनामध्ये आपण एक नजर टाकून बघितले पाहिजे. ते नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. हे खरं संविधानाची साक्षरता अपेक्षित करताना आपल्याला अपेक्षित आहे. या सगळ्यांच्या खाली एक अतिशय महत्त्वाचा शब्द आहे आणि तो शब्द फार महत्त्वाचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 1953 साली BBC ने इंटरव्ह्यू रेकॉर्ड केले. ते आजही तुम्ही गुगलवर जर गेलात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरव्ह्यू बाय BBC असं जर टाकलं तर BBCने घेतलेले ते इंटरव्ह्यू तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये तो मुलाखतकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारतो की डॉक्टर, या उद्देशिकेमधले हे जे काही शब्द रचना झाली यामधला एखादा असा शब्द तुम्हाला सांगता येईल का की जो तुमच्या हृदयाच्या अत्यंत जवळचा आहे, असा एखादा शब्द तुम्हाला सांगता येईल का? आणि 2 मिनटं 1 सेकंद न थांबता डॉक्टर आंबेडकरांनी त्याला उत्तर दिलं आहे की हो, आम्हाला एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणतंत्र निर्माण करायचं आहे, त्यातून न्याय समता स्वातंत्र्य निर्माण करायचं आहे, एक अखंड असं राष्ट्र निर्माण करायचं आहे. हे कशासाठी करायचं आहे हे सांगणारा शब्द त्या उद्देशिकेमध्ये लिहिलेला आहे. तो माझ्या हृदयाच्या सगळ्यात जवळचा शब्द आहे आणि तो शब्द आहे बंधुता. या शब्दाला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. या बंधुता या शब्दाला अत्यंत महत्त्व आहे आणि या सगळ्या बंधुता निर्माण करण्याकरता आपल्याला हा सगळा संविधानाचा उपक्रम, राष्ट्राचा उपक्रम आपण निर्माण केलेला आहे. कारण राष्ट्र काय? राष्ट्र शेवटी कुठल्या तरी प्रदेशाची संघ नाही आहे. राष्ट्र हा मानवासाठी मानवानं निर्माण केलेलं एक उत्तम व्यासपीठ आहे की ज्याच्या आधारे तुम्हाला मानवतेचा खरा अर्थ,
लोकांपर्यंत राज्याच्या माध्यमातून पोचवता येईल असा खरा अर्थ आहे. आणि म्हणून तो मनुष्य महत्त्वाचा आहे. त्या राष्ट्रात राहणारा तो मनुष्य महत्त्वाचा आहे. आणि जो तो मनुष्य महत्त्वाचा असेल तर त्या मनुष्यामध्ये एका मनुष्याची दुसऱ्या मनुष्याप्रती या राष्ट्रामध्ये असणारी बंधुता हा सगळ्यात महत्त्वाचा शब्द संविधानामध्ये वापरलेला आहे असं डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं. आपल्याला एक अतिशय मला जाणवलेली त्यामागची एक अतिशय उदाहरण आपल्याला सांगतो की कोविड आलं आणि कोविडमध्ये आपण सगळेजण घरामध्ये बंदिस्त झालो. आपण पाहिलं की किती भयानक परिस्थिती होती. ज्यांना काहीच थारा नाही, ज्यांचं कुठेच काही स्थान नाही, ते हजारो मजूर कामगार असे रस्त्यांनी पायी पायी चालू लागले. 400, 500, 600 किलोमीटर ते पायी चालू लागले. आणि एक 10, 15, 20 दिवस महिनाभर झाला असेल, एका वर्तमानपत्रामध्ये एक असं फ्रंट पेजला काळं पान आलं. त्या काळ्या पानावर एक अशी तार दाखवली होती. त्या तारेवर चालणाऱ्या मजुरांचे पाय होते आणि त्या पायामध्ये त्या रक्ताळलेल्या पायांमधनं खाली पडणारे रक्ताचे थेंब होते. त्या वर्तमानपत्रामध्ये दाखवलेलं होतं आणि खाली लिहिलं होतं की संविधानाला अपेक्षित असणारी बंधुता आपण सगळेजण विसरलेलो आहोत का, असं त्या जाहिरातीच्या खाली, त्या फ्रंट पेजच्या खाली लिहिलेलं होतं. सुप्रीम कोर्टाने त्याची कॉग्निझन्स घेतला आणि सुप्रीम कोर्टाने मग आपल्याला आठवत असेल की काही डायरेक्शन दिल्या. त्या बातमीचा कॉग्निझन्स घेतला आणि काही डायरेक्शन दिल्या आणि त्या डायरेक्शनमधनं मग लोकांना नेण्याचं साधन, पाण्याचं साधन, खाण्याचं साधन, काही वाहतुकीचं साधन निर्माण झालं. त्यामुळे बंधुता हा शब्द आपल्याला या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा असा शब्द आहे. आणि जोपर्यंत मला असं वाटतं की आपण या प्रकारच्या संविधानाला अपेक्षित असणाऱ्या या अर्थांना समजून घेत नाही, तोपर्यंत आपण या देशाचे नागरिक म्हणून खरी जबाबदारी पार पाडत नाही. कारण आपण अनेक जण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या व्यासपीठांवर, वेगवेगळ्या पक्षाच्या, वेगवेगळ्या संघटनांच्या, वेगवेगळ्या धर्माच्या व्यासपीठावर जाऊन बोलतो आणि म्हणतो की राष्ट्र एक संघ असलं पाहिजे, राष्ट्राची एकमता असली पाहिजे, एकात्मता असली पाहिजे. आपल्याला प्रत्येकाला राष्ट्रद्रोहाच्या संकल्पना वेगवेगळ्या वाटतात, पण संविधानाची अक्षरता हा खऱ्या अर्थानं राष्ट्रद्रोह आहे हे आपल्याला कधी बोलताना आपण बघतो, कधी आपल्याला त्या ठिकाणी त्याची जाणीव होते. ही खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की या निमित्तानं 75 वर्ष जर संविधानाला पूर्ण होताना जर काही सिंहावलोकन करायचं असेल तर ते हे करण्याची मला असं वाटतं की अत्यंत गरज आहे. आज आपण शिक्षित झालेलो आहोत. टक्केवारीने जर पाहिलं तर जवळजवळ 70% जास्त पुरुष या देशामधले शिक्षित आहेत. 50% जास्त महिला देखील शिक्षित आहे. पण मग शिक्षित झालो म्हणजे आपण सुसंस्कृत झालो का? शिक्षित झालो म्हणून आपण जातीच्या आणि धर्माच्या गोष्टी करण्याचं बंद केलं का? शिक्षित झालो म्हणून आपण प्रांत भाषाच्या अभिवचन म्हणजे ह्याच्यावर आग्रहांवर काही कुठे एकदम कठोर होऊ लागलेलो आहोत का सौम्य होऊ लागलेलो आहोत? शिक्षित झालो म्हणजे काय झालो नक्की? शिक्षणाने सगळे प्रश्न संपणार आहेत का? 100% समजा अजून 25 वर्षानंतर 100% या देशातले नागरिक शिक्षित झाले आणि शिक्षित होणारा इंजिनियर विज्ञानाची कास न धवता आकाशात पाठवणाऱ्या रॉकेटला जर समजा लिंबू आणि मिरची लावत असेल तर आपण शिक्षित झालो का? मला असं वाटतं याचा विचार करावा लागेल. आणि याचा विचार करताना आपण त्यावर सगळ्यांनी बोलायला पण पाहिजे की हा खऱ्या अर्थानं शिक्षणाचा अर्थ काय? शिक्षण होऊन, इंजिनियर डॉक्टर होऊन आपण जर संविधानाच्या पलीकडे काही बोलू लागलो तर योग्य आहे का? आज संविधानाचे रक्षक असणारे, संविधानाच्या पदावर बसणारी माणसं, मग ते मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील, मंत्री असतील, राज्यपाल असतील, कोणी अजून अधिकारी असतील, ते कशा पद्धतीने बोलतात याचा आपल्याला विचार करायला नको का? मी परवा एक विधानसभेमधलं भाषण एका मोठ्या संविधानिक पदावर बसणाऱ्या माणसाला एका गुन्ह्याच्या प्रकरणामध्ये बोलताना, अतिशय सध्या गाजत असलेल्या गुन्ह्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी अत्यंत आवेशामध्ये त्या व्यासपीठावर सांगितलं की मी त्याला फाशीची शिक्षा देणार आहे. संविधानाच्या पदावर बसणारा माणूस न्याय प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन न्याय स्वतःच्या हातात घेण्याची गोष्ट ज्या वेळेस बोलतो त्यावेळेस त्याला शिक्षित म्हणायचं का? त्याला त्या संविधान पदाचा पदाधिकारी म्हणायचं का? हा प्रश्न नागरिकांच्या समोर मला असं वाटतं की पडला पाहिजे. आणि त्याचा विचार आपण जर करत नसेल तर मग संविधानाचे आपण साक्षर आहोत का? कारण संविधान तर म्हणतं असं करू नका. संविधान तर म्हणतं की जे काही होईल शिक्षा ती कायद्याच्या चौकटीतच होईल.
ते कुठल्या राज्यकर्त्याचं, कुठल्या मंत्र्याचं, संत्र्याचं त्याचं काम नाही आहे. आणि मग ते त्या पदावर बसणारी माणसं जर संविधान पदावर बसून अशा प्रकारचं वक्तव्य करत असतील तर नागरिक म्हणून आपली काय प्रतिक्रिया त्यामध्ये आहे याचा मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं विचार झाला पाहिजे. विचार हा पण झाला पाहिजे की इतिहासाचं बरोबर विश्लेषण, संविधानाच्या इतिहासाचं बरोबर विश्लेषण झालेलं आहे का? जे भावनात्मक प्रश्न निर्माण होतात त्याचा खराखुरा इतिहास आपण बघतो का? घटनेची निर्मिती करताना जे जे योगदान झालं त्या योगदानाला कुठेतरी पुसण्याचा प्रयत्न होतोय. कारण सांगाडा तर तोच आहे. आम्ही इतके मिळाले तर संविधान बदलू असं ज्या वेळेस कोणी काही सत्तेच्या धुंदीमध्ये बोललं तेव्हा लोकांनी एकदम त्यांना ठक्कन खाली सांगितलं की हे नाही चालणार, बाकी काही बोला, बाकी तुम्हाला किती आम्ही काही म्हणू परंतु हे नाही चालणार. आपण पाहिलं. मग हे सगळं होत असताना संविधानाच्या या ऐतिहासिक पार्श्वभूमीला महत्त्व आहे का नाही आहे? मला असं वाटतं अत्यंत महत्त्व आहे. मराठी माणूस तर अत्यंत महत्त्व आहे. मराठी माणसाला त्यामागचा इतिहास जाणून घेणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेकांनी योगदान केलं, पण म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही योगदान आहे ते खरंखुरं योगदान दलित समाजाच्या पलीकडे जाऊन बाकीच्यांना समजणार आहे का नाही, आणि मुख्यतः दलित समाजाला ते समजणार आहे का नाही? का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो ज्ञानाचा ज्वालामुखी होता तो त्या एका दलित कवीनं म्हटल्याप्रमाणे फक्त चिलीम पेटवण्यापुरता वापरला, हाच अर्थ आपण त्याच्यातनं काढणार आहोत का? हाही विचार झाला पाहिजे. शिवाजी महाराज या भूमीचे आपले आद्य श्रद्धास्थान आहेत. संभाजी महाराज या भूमीचे आपले आद्य श्रद्धास्थान आहेत. महात्मा फुले या भूमीचे आपले आद्य श्रद्धास्थान आहेत. आणि डॉक्टर आंबेडकर, सयाजीराव गायकवाड महाराज असतील आणि शाहू महाराज असतील हे या भूमीचे आद्य क्रांतिकारक आहेत. कारण यांच्यामुळं पुरोगामी महाराष्ट्र आहे. यांचं आपसात ऐतिहासिक नातं संविधानाच्या अधिकृत दस्तावर काय उमटलेलं आहे हे पाहण्याची आपली जबाबदारी आहे का नाही आहे? मला असं वाटतं की ही अत्यंत जबाबदारी आहे. आणि तो इतिहास मी थोडक्यामध्ये आपल्यापुढे आज मुख्यतः मांडण्याचा प्रयत्न करेन. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान हे असामान्य आहे. ते यासाठी असामान्य आहे की ब्रिटिशांनी बनवलेल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935ला संविधानाच्या माध्यमातून या देशामधल्या धर्म, जाती, प्रांत, भाषा वगळून एक राष्ट्र निर्माण करण्याकरता जे संविधानाचा दस्त बनवला त्या दस्तामध्ये खऱ्या अर्थानं जर कोणी सामाजिक भानाचं मंत्र टाकलेला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकलेला आहे. हे आपण लक्षातच ठेवलं पाहिजे आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. डॉक्टर आंबेडकरांनी काही एकट्याने घटना निर्माण केलेली नाही. जर कोणी आवेशानं असं म्हणत असेल की तेच एकटे निर्माते तर तो इतिहास चुकीचा आहे. इतिहास अगदी नेटवर आज तुम्ही टाकलं तर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे काय एवढं टाकलं तर तुम्हाला 22 कमिट्यांची यादी मिळते. या 22 कमिट्यातनं कॉन्स्टिट्यूशनची निर्मिती झाली. BN राव नावाचा एक माणूस होता. एक माणूस एका आयुष्यामध्ये काय करू शकतो हे सगळं करणारा तो माणूस होता. तो बंगालच्या एका फार मोठ्या सुशिक्षित कुटुंबातला विद्वान माणूस होता. तो IAS अधिकारी होता. तो अमेरिकेचा ॲम्बेसेडर होता. तो नंतर सुप्रीम कोर्टाचा जज झाला. जवाहरलाल नेहरूंनी त्याला धुंडलं आणि सांगितलं की बाबा तू जगामधल्या सगळ्या कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास कर आणि महत्त्वाचे सार आम्हाला घेऊन ये. त्यांनी ते महत्त्वाचे सार आणले आणि 10 देशातल्या महत्त्वाच्या साराचं त्यांनी शॉर्टलिस्टिंग केलं की हे महत्त्वाचे फंडामेंटल राईट, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, हे सगळ्या गोष्टींची मांडणी त्यांनी पहिल्यांदा केली. मग डॉक्टर आंबेडकरांचा काय रोल आहे आणि तो रोल सांगण्याकरता एक तुम्हाला घटना सांगितली पाहिजे. 46 सालामध्ये 13 डिसेंबर 1946ला कॉन्स्टिट्युएंट सभेची पहिली सभा बसली. आपल्याला माहिती आहे की निवडणुकीतनं घटना समिती निर्माण झाली. 889 सदस्य होते. या 889 सदस्यांमध्ये काँग्रेसचे 292 सदस्य होते, मुस्लिम लीगचे 73 सदस्य होते, प्रिन्सली स्टेट होते, छोटे छोटे राजे रजवाडे त्यांचे 92 प्रतिनिधी होते, इतर सगळ्या वेगवेगळ्या पक्षांचे 15-20 प्रतिनिधी होते. हे सगळे एकत्र आले आणि आता संविधान निर्माण करायचं म्हणून ही खास घटना समिती निर्माण झाली. या घटना समितीची पहिली बैठक 13 डिसेंबर 1946ला निर्माण झाली. तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घटनाकार म्हणून
किंवा राष्ट्रीय नेता म्हणून उदय झालेला नव्हता. दलितांचे एक मोठे नेते म्हणून त्यांना मान्यता होती. इंग्रजांनी त्यांच्याकडनं काही कायदे बनवून घेतलेले होते. काँग्रेसनं त्यांच्या घटना समितीच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातनं पराभव केलेला होता. ते बंगालमधल्या एका काँग्रेसमधनं निवडून आलेले होते. हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. आणि त्या बैठकीमध्ये चर्चा सुरू झाली संविधान निर्माण करण्याची. अत्यंत देशाच्या दृष्टीनं हा दिवस महत्त्वाचा दिवस होता. त्या सभेमध्ये मुस्लिम लीगच्या 73 सदस्यांनी बहिष्काराचं पत्र दिलेलं होतं की आम्हाला वेगळा स्वतंत्र पाकिस्तान पाहिजे, त्याच्यामुळे या संविधान सभेवर आमचा बहिष्कार आहे. आणि बॅरिस्टर जयकर नावाच्या एका विद्वान बॅरिस्टरनी त्या सभेपुढे असं सांगितलं होतं की लोकशाही निर्माण करण्याकरता आपण संविधान निर्माण करतो आहोत. लोकशाही म्हणजे सगळ्यांच्या मतांचा मान राखणं आहे. लोकशाहीचं पहिलं कर्तव्य आहे की सगळ्यांच्या मताचा मान राखणं आहे. आणि जर मुस्लिम लीगच्या 73 लोकांनी बहिष्कार टाकण्याचं पत्र दिलं असेल तर आपण त्याचा विचार केला पाहिजे. आपण घाईघाईनं ही सभा घेता कामा नये. ही सभा आपण तहकूब करूया असं बॅरिस्टर जयकरांचं रिझॉल्युशन त्या सभेसमोर आलं. त्या सभेसमोर बोलणाऱ्या व्यक्त्यांची यादी तयार झालेली होती. त्यामध्ये डॉक्टर आंबेडकर पण एक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव 150 क्रमांकावर होतं. सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. बॅरिस्टर जयकरांचा हा ठराव समोर आल्यानंतर सभेमध्ये गोंधळ सुरू झाला. काँग्रेसचे मेजॉरिटी लोक म्हणायला लागले की नाही आता आम्हाला थांबायचं नाही, आम्हाला आता ताबडतोब कॉन्स्टिट्यूशन पाहिजे. ते मुस्लिम लीगचं ऑब्जेक्शन बाजूला टाका आणि सभा सुरू करा, सभा घेऊन टाका. अशा प्रकारचा गोंधळ निर्माण झाला. एक अशी समोर परिस्थिती आहे की प्रचंड मोठा गोंधळ. 300-400 लोक गोंधळामध्ये आरडाओरडा करतायत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हतबल झालेले आहेत. काय करावं त्यांना सुचत नाही आहे. हे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेलं आहे. आणि त्यावेळेस या देशाच्या सुदैवानं डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी लोकशाही म्हणजे काय, कायदा म्हणजे काय, कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय यावरचं डॉक्टर आंबेडकरांचं एक भाषण ऐकलेलं होतं. आणि त्यांच्या डोक्यामध्ये अचानक आला की या गोंधळासमोर आता प्रभावीपणे जर कोणी बोललं तर मला असं वाटतं की डॉक्टर आंबेडकर बोलतील. म्हणून 150 क्रमांकावर असणारं त्यांचं नाव त्यांनी पहिल्या क्रमांकावर पुकारलं, डॉक्टर B.R. आंबेडकर. डॉक्टर B.R. आंबेडकर सभेपुढे भाषण करायला उभे राहिले आणि सभा गोंधळ करते. 300 लोकांच्या गोंधळामध्ये आंबेडकरांनी बोलायला सुरुवात केली की माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स. इंग्लिशमध्ये भाषण आहे. आजही नेटवर ते भाषण मिळतं. जर कोणी ऐकलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही काय चीज फक्त दलित मोहल्ल्यापुरती एका पुतळ्यापुरती मर्यादित आहे का, याचा विचार लोकांच्या मनामध्ये येईल. एका कार्यक्रमामध्ये मी ते लावलं होतं. माझ्यासमोर सुप्रीम कोर्टातले जज बसलेले होते 3. त्यातल्या एक जज मॅडम होत्या. त्यांच्या 14 एप्रिलला तो कार्यक्रम होता. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करण्याकरता ते भाषण मागच्या LED स्क्रीनवर लावलं आणि त्या आक झाल्या एकदम. त्यामुळे इज इट डॉक्टर आंबेडकर स्पीच, ही स्पीक्स बेटर दॅन नरिमन. अशा प्रकारचं त्यांचं ते भाषण इंग्लिश. आणि परिणाम असा झाला का डेमोक्रेसी म्हणजे काय, मेजॉरिटी म्हणजे काय, मायनॉरिटी म्हणजे काय, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द मायनॉरिटी इन अ डेमोक्रेसी. अल्पमताचा लोकशाहीमध्ये कोणता विचार केला पाहिजे याचं अतिशय प्रभावी प्रतिपादन डॉक्टर आंबेडकरांनी त्या सभेपुढे केलं. आणि एखाद्या सिनेमामध्ये बघावं तसं हळूहळू ती सभा शांत होत गेली. सगळेजण पिन ड्रॉपपणे ते ऐकू लागले आणि ऐकून शेवटी सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या आणि ती सभा तहकूब केली. कारण आंबेडकरांनी त्यांना पटवून सांगितलं की लोकशाहीमध्ये जर आपल्याला संविधान निर्माण करून लोकशाही निर्माण करायची आहे तर ही प्रकारची मेजॉरिटीची दांडगाई उपयोगाची नाही आहे. मायनॉरिटीच्या मताला आपण किंमत दिली पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, त्यांना समाविष्ट केलं पाहिजे. कारण आज ते आपल्यामधले भाग आहे. कारण तोपर्यंत हिंदुस्थान पाकिस्तानची निर्मिती झालेली नव्हती. आणि ते त्या संबंध डिस्टर्ब झालेल्या मॉबला डॉक्टर आंबेडकरांनी कन्व्हिन्स केलं. आणि त्या दिवसापासून डॉक्टर आंबेडकर नावाच्या एका घटनाकाराचा उदय झाला. ज्या काँग्रेसला त्यांचं नेतृत्व फारसं आवडत नव्हतं. महात्मा गांधींच्या आणि त्यांच्या वैचारिक संघर्षाचे मुद्दे सामाजिक पातळीवर सातत्याने येत होते. अस्पृश्यतेच्या लढ्यामध्ये असतील, इतर कुठल्या सामाजिक प्रश्नांवर असतील,
डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की आय नेवर कॉल्ड हिम महात्मा. त्यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं बिकॉज आय फाउंड दॅट हिज अँड माय ओपिनियन्स वर डिफरंट. डॉक्टर आंबेडकरांनी स्पष्टपणे सांगितलं. पण अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्या काळामधल्या काँग्रेसचं पंडित नेहरू असतील, राजेंद्र प्रसाद असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील किंवा महात्मा गांधी असतील, यांचं मोठेपण असं होतं की त्यांनी सांगितलं की नाही, दिस इज अ मटेरियल. हा एक ताकदवान विचारवंत आहे की हाच लोकशाहीच्या निर्मितीमध्ये आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करील आणि याला नेता करा. आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उदय झाला. आणि म्हणून सामाजिकदृष्ट्या, समतेच्या दृष्टीने, न्यायाच्या दृष्टीनं सगळ्या तळागाळातल्या लोकांचा विचार करणारी या संविधानाच्या मधली जी काही घटना निर्माण झाली, त्याचा दस्त निर्माण झाला, त्याचं योगदान डॉक्टर आंबेडकरांना आपण सगळेजण देतो. मित्रांनो, आज आपण काय पाहतो? मेजॉरिटीवाले मायनॉरिटीला शत्रू समजतात. आता कॉम्रेड देशपांडेंच्याबद्दल सांगितलं की ते अजात शत्रू होते. आज एका पक्षातला दुसरा माणूस त्याला आई बहिणीवरून शिव्या देतोय. संविधान तेच आहे. 75 वर्षाचा प्रवास करत संविधान पुढे आलेलं आहे. त्या काळामध्ये मायनॉरिटीचा विचार करा सांगणारी मेजॉरिटी गोंधळामध्ये शांत होते डॉक्टर आंबेडकरांच्या विचाराने आणि पुढे जाते. तिथपर्यंतच थांबत नाही. श्याम बेनेगलनी 50 वर्ष स्वातंत्र्याला पूर्ण झाल्यानंतर एक फिल्म काढलेली आहे. 10 एपिसोड आहेत. संविधानावरचे 10 एपिसोड्स आहेत. आणि त्या एपिसोडमध्ये हा सगळा जो काही इतिहास आहे, हा बोलीबचनचा इतिहास नाही आहे. संविधानाच्या पानावर लिहिलेला हा इतिहास आहे. आणि तो जो काही इतिहास आहे त्यांनी त्या सगळ्या याच्यामध्ये दाखवलेला आहे. आणि त्यामध्ये त्यांनी अतिशय एक महत्त्वाचा प्रसंग दाखवलेला आहे. तो आहे, पहिलं सरकार स्थापन होतं आणि पंडित नेहरू आणि सरदार पटेल महात्मा गांधींकडे पहिली 14 मंत्र्यांची यादी घेऊन जातात. दाखवलेलं आहे. महात्मा गांधी चरखा पिसतायत, त्यांना काही इंटरेस्ट नाही आहे. पंडित नेहरू बसलेले आहेत, सरदार पटेल बसलेले आहेत. आणि त्या परिस्थितीमध्ये पंडित नेहरू त्यांना सांगतात की महात्माजी, दिज आर आवर 14 मेंबर्स. आपले हे 14 मिनिस्टर्स आपण तयार केलेले आहेत, जरा यादीवर नजर मारता का? महात्मा गांधींना काही इंटरेस्ट नाही, त्यांचा चरखा चालू आहे. एका ठिकाणी चरखा थांबतो आणि महात्मा गांधी म्हणतात की विरोधातल्या किती लोकांना मंत्री केलं? पंडित नेहरू म्हणतात नाही, आता आपली मेजॉरिटी आहे. महात्मा गांधी त्यांना म्हणतात की 13 डिसेंबर 1946ला डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेलं मेजॉरिटी आणि मायनॉरिटी तुम्ही ऐकलं नाही का? व्हॉट इज डेमोक्रेसी? व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द मायनॉरिटी? हे तुम्ही ऐकलं नाही का? आणि हे जर तुम्ही ऐकलं असेल आणि तुम्हाला जर पटलं असेल तर माझं असं मत आहे की 14 मंत्र्यांमध्ये 7 मंत्री विरोधाचे पाहिजे आणि 7 मंत्री हे सत्तेचे पाहिजेत. सत्ताधारी तुमचे जे काही मेजॉरिटीचे आहे असं पाहिले. तो प्रसंग संपतो. 7 तर होत नाहीत. पण जवाहरलाल नेहरू 3 विरोधातल्या लोकांना मंत्री करतात. एक कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जे त्यांचे कट्टर विरोधक राहिलेले आहेत. दुसरे विश्व हिंदू परिषदेचे, ज्यांना आज ह्या विरोधाचा विचार करण्याकरता लोक वापरत आहेत, ते श्यामाप्रसाद मुखर्जी या देशाचे उद्योगमंत्री होतात. तिसरे अत्यंत प्रखरपणे काँग्रेसला विरोध करणाऱ्या डाव्या पक्षांचं नेतृत्व मागणारे पंजाबचे बलदेव सिंग यांना डिफेन्स मिनिस्टर केलं जातं. 3 विरोधातल्या मंत्र्यांना त्या सगळ्या प्रकारामध्ये मंत्री केलं जातं. हा या देशाच्या कॉन्स्टिट्यूशनचा जो काही इतिहास आहे तो आपल्याला माहिती पाहिजे ना. ज्या वेळेस तू अमुक आहेस, तू तमुक आहेस म्हणून एकमेकांची आयाबहिणी करणारे नेते आपल्या समोर येतात, तेव्हा नागरिक म्हणून त्यांना हा इतिहास दाखवण्याची आपली जबाबदारी नाही आहे का? आणि आपण तो दाखवला नाही पाहिजे का त्यांना? हा जर आपला संविधानाचं उगमस्थान असेल तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की त्याच्याकडे देखील आपण दृष्टिक्षेप टाकला पाहिजे. इतिहास काय? शेवटी विंदा करंदीकरने म्हटलेले की इतिहासाचा अवजड ओझं डोक्यावर घेऊन ना नाचा, करा पदस्थल त्याचे आणि चढून त्यावर भविष्य वाचा. विंदा करंदीकर हेच सांगतात ना. मग आपण आज जय शिवाजी, जय भीम, जय ज्योतीचे नारे लावून एकमेकांमध्ये भांडणं लावताना समाजामध्ये पाहतोय की नाही पाहतोय रोज? हे सगळं करत असताना शिवाजी महाराजांचा फोटो संविधानाच्या मूळ प्रतीवर आहेत हे आपण किती लोक जाणून आहोत? मराठी माणूस म्हणून 100 वेळा आपण जय शिवाजी म्हणतो, जय शिवाजी म्हणतो. मग आपली जबाबदारी नाही का की मला माहिती पाहिजे की महाराजांचा फोटो
संविधानाच्या मूळ प्रतीवर संविधानाचा भाग म्हणून केलेला आहे. प्रामाणिकपणे आपण बघा. आणि मग तो का आला, तो कसा आला, कोणामुळे आला, हा काही कुठला बोलीबचांचा इतिहास आहे का? पार्लमेंटमध्ये एक स्पेशल कमिटी झाली आणि त्या कमिटीपुढे असं मांडण्यात आलं की 4000 वर्षापेक्षा जास्त आपली परंपरा आहे, हेरिटेज आहे. हा हेरिटेज या कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठेतरी उमटवला पाहिजे. आता 4000 वर्षाचा इतिहास लिहायचा तर ते पानच किती होतील. मग गेले लोक रवींद्रनाथ टागोरांकडे शांतिनिकेतनला आणि त्यांना सांगितलं की काय करायचं. त्यांनी एक आर्टिस्ट पाठवला, नंदलाल बोस नावाचा एक आर्टिस्ट. आणि त्यांनी सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की हा सगळा इतिहास मी तुम्हाला करून देतो आणि तो चित्रांच्या स्वरूपामध्ये या संविधानाच्या पानावर आपण बॉर्डरला काढू. आणि त्यांनी त्याप्रमाणे 22 जणांचे नावं चर्चेनुसार आयडेंटिफाय झाले. ह्या 22 लोकांचा फोटो असेल. त्या 22 लोकांमध्ये एक फोटो छत्रपती शिवाजी महाराजांचा निश्चित झाला. आणि त्याचा मराठी माणूस म्हणून आपल्याला यासाठी अभिमान असला पाहिजे की एक राजा, राजेशाही चालवणारा एक राजा लोकशाहीच्या धर्मग्रंथावर स्थान मिळवतो. त्याचं कारण काय हे आपल्याला सगळ्यांना समजून घेणं महत्त्वाचं आहे. रणजितसिंह महाराजांचा एक फोटो आहे. रणजितसिंह महाराज पंजाबचे. आपण शाळेत असताना आपल्याला धडा होता की रणजितसिंह महाराज सबको एक आँख से देखता था. मला अजूनही आठवतं की संदर्भासह स्पष्टीकरण मराठीत असायचं, त्याच्यात आलं होतं. म्हणजे काय, म्हणजे आम्हाला कळालंच नव्हतं की तो न्यायानं सगळ्यांकडे पाहायचा. आम्हाला वाटलं आंधळा बिंधळा असतो का काय. रणजितसिंह महाराजाचा फोटो आहे. फोटो सुरू होतात रामायणापासनं, फोटो येतात अकबरापर्यंत, फोटो सुरू होतात वेगवेगळ्या आपल्या ऋषीमुर्षींपासनं आणि फोटो येतात नेताजी सुभाषचंद्र बोसांपर्यंत. सगळा हा 4000 वर्षाचा इतिहास त्यामध्ये संकलित करताना सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा असणारा मराठी माणसासाठीचा शिवाजी महाराजांचा फोटो का आला याचा इतिहास आपण शोधण्याचं काम आणि सांगण्याचं काम केलं पाहिजे का नाही पाहिजे. आणि म्हणून त्यामधला विचार महत्त्वाचा आहे. तो यासाठी आहे की शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, संभाजी महाराजांचं कर्तृत्व, शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या राज्यानंतर पेशवाईकडे गेलं. पेशवाईमध्ये कोणाचा इतिहास लिहिला गेला हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण तपासून पाहू शकतो. शिवाजी महाराजांचा काय इतिहास लिहिला गेला. शिवाजी महाराजांचा इतिहास, पेशवाई संपली, इंग्रजांचं राज्य सुरू झालं, तोपर्यंत कुठे गडप होता. मग शिवाजी महाराजांच्या या सगळ्या इतिहासाला उजळणी देण्याचं काम कोणी केलं याचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मला असं वाटतं सांगायची गरज नाही. पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुले रायगडावर गेले आणि कचऱ्यात पडलेले शिवाजी महाराजांची ती समाधी त्यांनी साफ केली. हा इतिहास सगळीकडे सांगितला जातो. 1000 पानांचा पोवाडा पहिल्यांदा कोणी लिहिला शिवाजी महाराजांवर. मला असं वाटतं कोणाला सांगायला गरज नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला माहिती आहे की तो पोवाडा महात्मा फुलेंनी लिहिला. महात्मा फुलेंचं हे शिवाजीप्रती असणारं प्रेम फुले आणि महाराजांना वेगळं कसं काय करू शकतं. कारण ते विचारानं बांधलेले होते. त्यांनी काय सांगितलं, हा रयतेचा राजा होता. हा राजा होता पण तो हा रयतेचा राजा होता. या राजानं कधीही आपल्या नागरिकांना त्रास दिला नाही. त्यांच्या जमिनीचा महसूल मोजून दिला. कुठल्या राजाने नेऊन दिला, कोणी रेव्हेन्यू रेकॉर्ड क्रिएट केलं, शिवाजी महाराजांनी क्रिएट केलं. शिवाजी महाराजांची जे पत्र आपण शाळेमध्ये ऐकली की सैनिकांना काय सूचना दिल्या, कापसाच्या वाती करू नका. कारण का, तर ते उंदीर पळवतील आणि शेतकऱ्यांचे चारे जळून जातील. इतकं बारकाईनं काम करणारा राजा हा रयतेचा राजा होता. आणि तो राजा जरी होता तरी तो लोकशाही चालवणारा राजा होता. हा पुढे विचार आलेला आहे आणि तो विचार आपण, मला असं वाटतं की समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी तो सगळा महाराजांचा इतिहास पेशवाईच्या सगळ्या त्या काळानंतर महाराष्ट्रासमोर खऱ्या अर्थानं अगदी उघडपणे आणि प्रभावीपणे मांडला. सयाजीराव गायकवाडांचं आपण चरित्र पाहू शकतो, शाहू महाराजांचं पाहू शकतो. राजा असणाऱ्या माणसाला धर्मग्रंथांनी काय स्थान दिलं, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस धर्मग्रंथांनी काय त्यांना ट्रीटमेंट दिली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून महात्मा फुलेंच्या विचारांना सयाजीराव गायकवाड आणि शाहू फुलेंनी पक्क पकडून ठेवलं. सयाजीराव गायकवाडांनी आंबेडकरांना मोठं केलं, सगळ्यांना माहिती आहे. आंबेडकरांना मोठं करायचं काम कोणी केलं तर सयाजीराव महाराजांनी केलं.
त्यांना विलयतेला त्यांना तिथे स्कॉलरशिप देऊन आंबेडकरांना शिकायला पाठवलं. शाहू महाराजांनी सपोर्ट केला आणि महात्मा फुले असतील, शिवाजी महाराज, महात्मा फुले, सयाजीराव गायकवाड आणि शाहू महाराजांच्या विचारांचा पगडा डॉक्टर आंबेडकरांवर पडला. डॉक्टर आंबेडकरांनी पार्लमेंटमध्ये सांगितलं की जो फोटो लावायचा असेल, रयतेचा राजा म्हणून कोणाचा लावायचा असेल तर तो अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांचाच आहे. हा आग्रहाचं प्रतिपादन डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं आहे. इतिहास तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आजकाल वाचतात, लोक अर्धवट सांगतात. पंडित नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये असं लिहिलं होतं की शिवाजी हा महाराष्ट्रामधला एक लुटारू होता, असं सांगतात आजकाल. काय लिहिलं असेल, बरोबर आहे, पण पंडित नेहरू काही लहान माणूस नव्हता. तो देखील राजा रणजित सिंह महाराजासारखा सगळ्यांना एक आँख से देखने वाला राजा था. तो पंतप्रधान था, नेता था. त्याला डॉक्टर आंबेडकरांनी या सगळ्या महाराष्ट्राच्या परंपरेचं आणि इतिहासाची जाणीव करून दिली आणि म्हणून पंडित नेहरूंनी यश म्हटलं आणि फोटो महाराजांचा त्या संविधानाच्या प्रतीवर आलेला आहे. याची जाणीव मराठी माणूस म्हणून, संविधानप्रेमी म्हणून आपल्याला असली पाहिजे. आणि ही जाणीव केवळ एक राजाचा अभिमान म्हणून आहे, तो तर असलाच पाहिजे. या महाराष्ट्राचा अभिमान असणाऱ्या प्रत्येकाला शिवाजी महाराजाचा अभिमान असला पाहिजे. पण शिवाजी महाराजांचं जे काम आहे, या सगळ्या युद्धाच्या, स्वातंत्र्याच्या, समतेच्या लढाईच्या पलीकडे न्यायदानाचं त्यांनी केलेलं काम, राजा म्हणून रयतेचं केलेलं त्यांनी काम, ते किती महत्त्वाचं होतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संभाजी महाराजांनी त्यांची एक जुगलबंदी झाली. आणि कायदा म्हणजे काय, शिवाजी महाराजांनी सांगितलं की कायदा म्हणजे समाजातल्या 4 जाणत्या माणसांनी केलेले समाज स्वास्थ्याचे नियम. इतकी सोपी भाषा शिवाजी महाराजांनी सांगितलेली कायद्याची. आणि म्हणून संभाजी महाराज जर चुकले असतील तर राजाला देखील दंड आहे आणि राजावर देखील न्याय होईल, राजावर देखील केस चालेल. अशा प्रकारचं प्रतिपादन करणारा राजा हा न्यायाचा राजा होता, तो रयतेचा राजा होता. आणि म्हणून तो लोकशाहीचं स्मारक झालं पाहिजे या उद्देशानं शिवाजी महाराजांचा तो फोटो जो आहे त्या संविधानावर आहे. ही साक्षरतेची गरज आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ते मांडणारा कोण आहे, डॉक्टर आंबेडकर आहे. डॉक्टर आंबेडकर का आहे तर त्याला सयाजीराव महाराजांनी आणि शाहू महाराजांनी मोठं केलेलं आहे. शाहू महाराज आणि सयाजीराव महाराजांच्या विचाराचा जो काही पगडा आहे तो महात्मा ज्योतिबा फुलेंचा पगडा आहे. आणि म्हणून हे सगळे फुले, सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज आणि आंबेडकर यांनी पुरोगामी महाराष्ट्र घडवलेला आहे. यांचे विचार एकमेकांना पूरक आहेत, ते एकमेकांच्या विरोधात जाण्याचं कारण नाही. आणि म्हणून तो विचार जो काही आहे तो लोकांनी आपल्याकडनं समजून घेऊन लोकांसमोर मांडला पाहिजे. व्यासपीठावर जेव्हा लोक काही चुकीचं बोलू लागतील त्यावेळेस मला असं वाटतं की हा विचार जर आपल्याला माहिती असेल, कारण हा विचार काही गोष्ट नाही आहे, हा काही कुठला सिनेमा नाही आहे. संविधानाच्या पानावर, ज्याला पार्लमेंटरी डिबेट आमच्या कायद्याच्या भाषेत काय म्हणतात, पार्लमेंटरी डिबेट, संविधान निर्माण करताना जे काही चर्चा झाली त्या चर्चेचं जे काही प्रोसिडिंग आहे ते अनेक खंडामध्ये उपलब्ध आहे, नेटवर उपलब्ध आहे. त्या प्रत्येक विवेचनामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहे, कारण त्याच्यातनं दस्तऐवज निर्माण झाला, संविधान निर्माण झालं. आणि म्हणून संविधानामधला प्रत्येक शब्द का घ्यायचा, प्रत्येक फोटो का टाकायचा, प्रत्येक चित्र का करायचं, याचा इतिहास आहे. आणि त्या इतिहासाला साक्ष पार्लमेंटरी डिबेट आहेत. त्या पार्लमेंटरी डिबेटला कायदा म्हणतात. कायद्याच्या पलीकडे बोलणारे जे काही भंपक लोक आहेत त्यांना आपण हा कायदा, हा इतिहासामध्ये असणारा खराखुरा कायदा सांगणं, मला असं वाटतं की ही खऱ्या अर्थानं आपली संविधानाची साक्षरता आहे आणि ती आपण सगळ्या लोकांनी केली पाहिजे. हे या निमित्तानं मला कॉम्रेड देशपांडेंच्या स्मृती व्याख्यानमालामध्ये प्रामुख्यानं आपल्याला सांगायचं आहे. कारण आपण सगळेजण सामाजिक क्षेत्रात काम करतो, विविध क्षेत्रात काम करतो. आणि काम करत असताना जेव्हा लोक आपल्या छोट्या मोठ्या स्वार्थाच्या मुद्द्यावर मोठ्या लोकांच्या, या सगळ्या महान व्यक्तींच्या विचारांना एकमेकांना पूरक न ठेवता विसंगत बोलू लागतात, तेव्हा मला असं वाटतं की ते केवळ एका माणसाची प्रतारणा करत नाही तर ते इतिहासाची प्रतारणा करतात, या देशाच्या संविधानाची प्रतारणा करतात. आणि म्हणून ते खऱ्या अर्थानं राष्ट्रद्रोही आहेत हे सांगण्याची आपली जबाबदारी आहे मित्रांनो. आणि म्हणून आपण ते बोललं पाहिजे. या निमित्तानं शिवाजी महाराजांचा हा फोटो आपण सगळ्यांनी गेल्यानंतर पाहावा. मी सांगतो ते खरं आहे का नाही ते तपासून घ्यावं. नेटवर तो फोटो आत्ता 2 मिनटामध्ये तुम्ही सांगितलं की 22 फोटोज ऑन अ कॉन्स्टिट्यूशन असं नेटवर जर टाकलं तर मिळेल, बरोबर ना किरणजी, तुम्हाला सापडलं आहे ना. तर या सगळ्या गोष्टीची मला असं वाटतं की महत्त्वाची जी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ती आपल्या सगळ्यांना अत्यंत प्रभावीपणे माहिती असली पाहिजे.
फंडामेंटल राईट्स आपल्याला माहिती असतात, फंडामेंटल ड्युटी माहिती असतात का, हा खरा प्रश्न आहे. फंडामेंटल राईट्स माहिती आहेत, काहींना डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल पण माहिती असतील, मार्गदर्शक तत्त्व, राज्य कसं चालवावं, कल्याणकारी राज्य कसं चालवावं याच्या काही संकल्पना आहेत संविधानाने निर्माण केलेल्या. फंडामेंटल राईट्स पण आहेत. फंडामेंटल राईट्सची झालेली जी काही विवेचनं आहेत ती येतात मधांतरी, मध्ये कधीतरी वर्तमानपत्रामध्ये येत असतात. परंतु हे सगळी विवेचन करताना मला असं वाटतं की फंडामेंटल ड्युटीज, ज्याचं मी महत्त्व वकील म्हणून आता तुम्हाला थोडं सांगतो. राईट इज ऑलवेज अटॅच विथ ड्युटीज. आमच्या न्यायशास्त्र आहे, ज्याला आम्ही कायद्याच्या भाषेमध्ये ज्युरिस्प्रुडन्स म्हणतो. त्या ज्युरिस्प्रुडन्समध्ये अशी व्याख्या आहे, राईटची व्याख्या काय, हक्क म्हणजे काय. हक्क म्हणजे ज्याला जबाबदारी जोडलेली आहे, ही हक्काची व्याख्या आहे. जबाबदारीशिवाय हक्क असू शकत नाही. विदाऊट द ड्युटीज देर कॅनॉट बी एनी राईट, ही डेफिनेशन आहे आपल्या हक्क या शब्दाची. आणि मग कॉन्स्टिट्यूशननी ज्यावेळेस तुम्हाला फंडामेंटल राईट दिले, स्वातंत्र्याचा हक्क, समानतेचा हक्क, शोषणाविरुद्ध लढण्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शिक्षणाचा हक्क, धर्माचा हक्क, संविधानिक तरतुदी वापरण्याचा हक्क, रिट पिटिशन, पब्लिक इंटरेस्ट, असे वेगवेगळे हक्क दिले. तर मग आपल्यावर ड्युटी काय आहेत, ह्या ड्युटी का आपण बघत नाहीत, आणि ते बघणं आपलं कर्तव्य आहे का नाही. आपल्या ड्युटी हे आहेत की आपल्याला त्या संविधानाची आणि त्यातल्या तत्वांची माहिती असली पाहिजे. जर आपण हक्क मागणार असू तर त्यामधली माहिती करून घेणं ही आपली प्रधान ड्युटी आहे. अनेक प्रकारच्या ड्युटीज आपल्यावर टाकलेल्या आहेत की राष्ट्राची एकात्मता, राष्ट्राचा मान, राष्ट्राची जी काय असेल ती स्पिरिट, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ड्युटी 51 नावाच्या आर्टिकलने आपल्यावर दिलेल्या आहेत. त्या पुस्तकामध्ये दिसतात, तुम्हाला तो वाचू शकतात की या तुमच्या मूलभूत जबाबदाऱ्या आहेत. हक्क तेव्हाच मानू शकाल जेव्हा तुम्ही जबाबदाऱ्या पार कराल. आज लोक फक्त हक्क मागताना दिसतात आणि जबाबदारीकडे दुर्लक्ष करतात. मग त्या जबाबदारीमध्ये आपण आपल्याला तपासलं पाहिजे की आपली एक जबाबदारी ही नाही का की संविधानाची आपल्याला निदान मूळ तत्त्व माहिती पाहिजेत, संविधानाचा विकास करणाऱ्या या 75 वर्षाच्या घडामोडी मला माहिती पाहिजेत, त्याचा मी विचार केला पाहिजे. मला असं वाटतं की ही देखील आपल्या सगळ्यांची मूलभूत अशी जबाबदारी आहे. या सगळ्या जबाबदारीमध्ये 75 वर्षाचा इतिहास तर काही छोट्या कालावधीमध्ये आपल्यासमोर मांडणं शक्य नाही. परंतु या देशामधल्या घटनाकारांनी अतिशय प्रभावीपणे काम केलं आणि घटना निर्माण केली. या देशातल्या न्यायाधीशांनी, सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने अतिशय प्रभावीपणे काम केलं आणि या संविधानाला खऱ्या अर्थानं अर्थ देण्याचं आणि तो अर्थ सांगण्याचं काम केलं आहे. त्याच्या देखील काही प्रमुख घडामोडी आपल्याला माहिती आणि त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. 106 अमेंडमेंट झाल्या आत्तापर्यंत. संविधानाला एकंदर 106 अमेंडमेंट झाल्या आणि त्या अमेंडमेंटमध्ये तुम्ही जर या 75 वर्षाचा इतिहास तपासाल तर तुम्हाला असं दिसेल की ज्या ज्या वेळेस राज्यकर्ते अत्यंत प्रभावी होतात, त्यांच्याकडे मेजॉरिटी येते, ॲब्सोल्यूट मेजॉरिटी येते, त्या वेळेस त्यांच्या मनामध्ये असं एक येतं की मी संविधानामध्ये काही बदल करू का, मी संविधान बदलू का. आपणही पाहतो, या चर्चा आपण सगळ्या पाहिलेल्या आहेत. आत्ता नाही, त्या पूर्वी पण झाल्या. उद्देश वेगवेगळे होते. 1971 साली इंदिरा गांधींनी सांगितलं की इंदिरा गांधींना लोकांनी सांगितलं, काँग्रेसवाल्यांनी, की इंदिरा हटाव. इंदिरा गांधींनी सांगितलं की गरिबी हटाव आणि लोकांनी प्रचंड असं बहुमत इंदिरा गांधीला दिलं. इंदिरा गांधीच्या डोक्यामध्ये समाजवादी धर्मनिरपेक्ष राष्ट्राची निर्मिती करण्याचं पक्क बसलेलं होतं आणि इंदिरा गांधीने एक एक पावलं टाकायला सुरुवात केली. चांगली होती, मार्ग चुकीचा होता. काय पहिलं पाऊल टाकलं तर राजे रजवाडे जे आहेत ना, त्यांचे तनखे बंद करून टाका. त्यांनी गरिबी हटावच्या घोषणेमध्ये सांगितलं की राजे रजवाडे यांना कशाला पाहिजे तनखे, या सगळ्यांचे मी बंद करते आणि तुम्हाला गरिबांना सगळ्यांना वाटून देते. हे लोकांनी टाळ्या वाजवल्या, जबरदस्त वोटिंग. दुसरं त्यांनी काय केलं, या बँका, या कशाला पाहिजे खाजगी बँका, हा सगळा पैसा बँकांमधला काही ठराविक धनिक वापरतात, तो सर्वसामान्य द्यायचा आहे, मला शेतकऱ्याला द्यायचा आहे, सर्वसामान्य माणसाला द्यायचा आहे. या बँकांचं मला नॅशनलायझेशन करायचं आहे. आणि त्यांनी निर्णय घेतले. ते दोन्ही निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये गेले. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की घटना जशी आहे त्या घटनेच्या तरतुदीनुसार हे दोन्ही नियम
तुम्हाला निर्णय घेता येणार नाही, हे घटनाबाह्य आहेत, हे रद्द. इंदिरा गांधी आल्या पुन्हा, अरे मी निर्णय घेते एवढे चांगले आणि रद्द काय, बोला लगेच दोन बाजूला टक 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 2 एक्सपर्ट बोला, ते म्हणे अमुक आहे तमुक आहे, तरतूद आहे, अशी आहे तशी आहे, चला बदला म्हणे, या तरतुदी बदलून टाका, कॉन्स्टिट्यूशन अमेंड करा, आपल्याकडे मेजॉरिटी आहे, आपल्याला काही बाकीचं गडबड करायचं कारण नाही. ते टाक 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 कॉन्स्टिट्यूशनची अमेंडमेंट तयार झाली, मंजूर झाली, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट. पुन्हा वाद कोर्टामध्ये गेला. काय अधिकार आहे संसदेला, संविधानामध्ये बदल करण्याचा संसदेला काय अधिकार आहे? 7 न्यायाधीश बसले, गोलकनाथची केस, आणि त्या 7 न्यायाधीशांनी सांगितलं की संसदेला पूर्ण अधिकार आहे, काही पण बदल करू शकतात. त्याच्यावर पुन्हा खंडपीठ बसलं, 9 न्यायाधीश बसले, त्यांनी सांगितलं की काहीच बदल करता येणार नाही, तुम्हाला कोणत्याही प्रकारचे बदल करता येणार नाही, मेजॉरिटी व्ह्यू आमचा असा आहे, सुप्रीम कोर्ट म्हणून जे आहे कॉन्स्टिट्यूशन त्याच्यामध्ये तुम्हाला घटनादुरुस्ती करून बदल करता येणार नाही. 9 न्यायाधीश झाले. अडलं काम सरकारचं. मग सरकारने ठरवलं की आता सुप्रीम कोर्टालाच आपण ठीक करून टाकू. त्याला म्हणतात पॅकिंग ऑफ सुप्रीम कोर्ट, ऑफिशियल वर्ड आहे, पॅकिंग ऑफ सुप्रीम कोर्ट. आत्ताच नाही होत, ते त्या काळात ते होत होतं, लक्षात घेतलं पाहिजे. माणसं सगळे भारतीयच आहेत. असं म्हणतात की 800 वर्षाची आपली इतिहास जो आहे तो गुलामगिरीचा आहे असं म्हणतात. त्याच्यामुळे महान देश कुठे तो आपण नीट आपल्या पद्धतीने राबवला पाहिजे. चर्चिलने काय म्हटलं आपल्याबद्दल माहिती आहे. मग ठरलं पॅकिंग ऑफ द सुप्रीम कोर्ट, आणि 13 न्यायाधीश बसले. फार इंटरेस्टिंग आहेत. आज मी खास माझ्या काही मित्रांना इथे म्हटलं की तुम्ही या, कारण या 66 दिवसाच्या घडामोडीवर कदम सर मला सिनेमा काढायचा आहे, एवढं प्रभावी नाट्य आहे ते. केशवानंद भारती वर्सेस युनियन ऑफ इंडिया नावाचा खटला उभा राहिला. त्या खटल्याला 13 न्यायाधीश बसवले. 4-5 न्यायाधीश इंदिरा गांधींनी त्यांचे पिट्टू बसून टाकले. तुला इकडे, तुला काय वाटतं ते मागचा निकाल बरोबर होता का सरकारच्या विरोधात? तो म्हणे नाही बरोबर नव्हता, चला याला न्यायाधीश करा. दुसरा एक जण, कोण आहे हा म्हणे हा हेमवती नंदन बहुगुणाचा व्यायी आहे, चला आपलाच माणूस आहे, कला याला सुप्रीम कोर्ट जज. असे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश झाले. 13 न्यायाधीश बसले, आणि त्यांच्यापुढे युक्तिवाद सुरू झाला की संसदेला घटनेमध्ये दुरुस्ती करण्याचा कोणता अधिकार आहे. अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन हा विषय पुढे आला. तुम्ही ऐकलं असेल ना, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, मूलभूत ढाचा, संविधानाचा मूलभूत ढाचा या केसमध्ये तो निर्माण झाला. आता त्या केसच्या त्या 66 दिवसाच्या घडामोडीकडे मी तुम्हाला नेत नाही. ते एकदा नंतर आमच्या सगळ्या नाटकवाल्या मित्रांना बोलून त्यांच्यासमोर मी स्क्रिप्ट मांडणार आहे का याचं नाट्य कसं उभं करायचं. प्रचंड मोठं नाट्य आहे ते, असं लिहिलेलं आहे लोकांनी. आणि नानी पालखीवाला उभे राहिल्या, प्रचंड मोठा वकील, आणि त्यांनी युक्तिवाद केला. सरकारच्या तर्फे सिरवई नावाचा वकील उभा राहिला, प्रचंड मोठा वकील, आणि दोघांनी युक्तिवाद केला. नानी पालखीवाल्यांनी सलग 42 दिवस युक्तिवाद केला, सिरवईनी सलग 20 दिवस युक्तिवाद केला, आणि त्या सगळ्या घडामोडी घडल्या. घडामोडी आत्ता त्या 66 दिवसाच्या मी आपल्याला सांगणार नाही, कारण खूप वेळ जाईल आपला. परंतु घडामोडीचा परिणाम असा झाला की 6 न्यायाधीश म्हणाले की बाबांनो, संसदेला कोणताच अधिकार नाही, बदल करण्याचा कोणताच अधिकार नाही. 6 न्यायाधीश म्हणाले. 6 न्यायाधीश म्हणाले की संसदेला सगळे अधिकार आहेत, काही पण कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल करा. 6 म्हणतात काही पण बदल करा, 6 म्हणतात अजिबात बदल करता येणार नाही. 6 वर्सेस 6 किती झाले? 12. 13वा न्यायाधीश, तो 13वा न्यायाधीश काय म्हणाला की बाबांनो, संविधान हा डायनॅमिक डॉक्युमेंट आहे, कुठलाही कागद हा प्रभावी असला पाहिजे, तो एखाद्या डबक्यासारखा नसला पाहिजे. म्हणजे त्यांनी काळानुसार बदललं पाहिजे, आणि काळानुसार कायदा बदलतो. पूर्वी असं होतं का, लिव्हिंग रिलेशनशिप का भास्करराव चालत नव्हतं. देअर शुड बी अन ॲब्सोल्यूट मॅरेज, हिंदू असेल तर सप्तपदी, ते सगळं प्रूव्ह झाल्याशिवाय मॅरेज काही नाही. मग आता लिव्हिंग रिलेशनशिप आली, कॉन्स्टिट्यूशन तीच, पण कायदा बदलला, कारण लोकांना पाहिजे ना, ते जमान्याप्रमाणे कायदा बदलत चालला आहे, अनेक कन्सेप्ट बदलल्या. म्हणून त्यांनी सांगितलं की कॉन्स्टिट्यूशन इज अ डायनॅमिक डॉक्युमेंट, तो प्रवाहासारखा वाहत राहतो, त्याच्यामुळे काळानुसार बदलत राहतो, त्याच्यामुळे त्याला स्थिर नाही ठेवता येणार, त्याच्यामध्ये योग्य ते बदल केले पाहिजेत, त्याच्यामुळं बदल करता येईल. जे म्हणत होते की बदल
करता येईल, काही पण बदल करता येईल, त्या 6 लोकांना वाटलं बाबा आपल्या बाजून आला आता 13वा न्यायाधीश. पण त्यांनी सांगितलं परंतु हे बदल करताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. मूलभूत ढाचा आहे, त्या मूलभूत ढाच्याला तुम्हाला हात नाही लावता येणार. काय मूलभूत ढाचा? त्यांनी सांगितलं की समजा उद्या तुम्हाला वाटलं की सारखं सारखं आम्हीच निवडून येतो, आताही काही लोकांना वाटतं, मग काय 5 वर्षांनी निवडणुका कशाला पाहिजे? तो शब्द आहे ना आर्टिकल 234 की बा 5 वर्षांनी निवडणुका घ्या. मग काय झालं, तो 5 वर्ष अमेंड करून टाका आणि तिथे लिहा 50 वर्ष, 50 वर्षांनी निवडणुका घ्या. त्यांनी सांगितलं असं नाही करता येणार, कारण हे रिपब्लिक स्टेट आहे, इथे नियमितपणे निवडणुका घ्याव्या लागतील आणि त्या निवडणुका घ्यायच्या तर तुम्हाला 5च्या ठिकाणी 50 नाही करता येणार. मूलभूत ढाचा. त्यांनी सांगितलं की अनेक 85% असतील हिंदू, पण 15% मायनॉरिटीज आहेत, ते आपल्याबरोबर राहिलेले आहेत, त्यांना आपण स्वीकारलेलं आहे. प्रत्येकाने आपला आपला धर्म पाळावा, पण एका धर्माच्या तत्त्वानं राज्य नाही चालवता येणार. सेक्युलर स्टेट, धर्मनिरपेक्ष राज्य चाललं पाहिजे. बेसिक स्टेट, बेसिक ढाचा, मूलभूत ढाचा. त्यांनी सांगितलं की तुम्हाला वाटतंय उद्या की आपण निर्णय घेतो आणि सुप्रीम कोर्ट हायकोर्ट बदलून टाकतात, मग तो सुप्रीम कोर्ट हायकोर्ट कशाने निर्माण झालं? कॉन्स्टिट्यूशननीच निर्माण झालं ना. मग तुम्ही समजा ते चॅप्टर्स डिलीट करून टाकला, सुप्रीम कोर्टालाच काढून टाका, तसं नाही करता येणार. 3रा पिलर आहे हा, कॉन्स्टिट्यूशनचा 3रा पिलर आहे. तुम्ही लॉ मेकर असाल, लॉ एक्झिक्युटर्स असाल, तर न्यायव्यवस्था हा 3रा पिलर आहे. हा 3रा पिलर तुम्हाला काढता नाही येणार. बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, मूलभूत ढाचा. अशा प्रकारचा ढाचा त्यांनी निर्माण केला आणि त्यांनी सांगितलं अमेंडमेंट करता येईल, पण मूलभूत ढाच्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही अमेंडमेंट करायची नाही. अशा प्रकारचा निर्णय 13व्या न्यायाधीशांनी दिला. त्या 13 न्यायाधीशांच्या त्या निकालाला म्हणतात केशवानंद भारती खटला. 1973 साली त्याचा निकाल झाला. त्याच्यामुळं आपला पाकिस्तान झाला नाही मित्रांनो. नाहीतर ज्या राज्यकर्त्याला वाटेल ती अमेंडमेंट जर केली असती, जर जी पाकिस्तानाची त्रेधा टिपीट झाली ती आपली व्हायला फारसा काही वेळ लागला नसता. आणि म्हणून सगळ्या या आपल्या सगळ्या वादातनं, सगळ्या या आपल्या सगळ्या याच्यातनं राष्ट्र म्हणून आपण एक राहिलो, राष्ट्र म्हणून आपण पुढे जात राहिलो. याचं क्रेडिट जर कोणाला द्यायचं असेल तर त्या केशवानंद भारती या खटल्याला द्यावं लागेल. अजून एक खटला निर्माण झाला, इमर्जन्सी आली. आपल्याला माहिती की इमर्जन्सी आली, इंदिरा गांधींचं इलेक्शनमध्ये त्यांना सेटसाईड केलं इलेक्शन, राजनारायणचं इलेक्शन, आणि सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर गेलं. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की बाबा तुला तिथे पंतप्रधान म्हणून राहता येईल, पण तुला मतदान करता येणार नाही, कारण तुझं आता बेसिकली यू आर डिस्क्वालिफाईड. त्या दिवशी इंदिरा गांधींनी इमर्जन्सी देशामध्ये लागू केली आणि धरपकड सुरू झाली. धरपकड सुरू झाल्यानंतर प्रकरण हायकोर्टात गेले. हायकोर्टाने सांगितले हे काही बरोबर नाही आहे, असं काही कोणाला उचलून विरोधकांना तुम्हाला टाकता नाही येणार जेलमध्ये. सरकारचं म्हणणं होतं की नाही, देशामध्ये असुरक्षितता आहे, आम्हाला आता या सगळ्या गोष्टीचे कंट्रोल करायचं आहे आणि त्याच्यामुळे सुव्यवस्था राखण्याकरता आम्हाला यांना सगळ्यांना जेलमध्ये टाकणं गरजेचं आहे. प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आलं. हा दुसरा खटला. 2च खटले तुम्हाला सांगतो, कारण असे 10 खटले आहेत की जे प्रत्येक नागरिकाला, निदान इथे बसलेले जे सुज्ञ नागरिक आहेत त्या प्रत्येकाला माहिती असले पाहिजे. त्या प्रत्येक 10 खटल्यांचा रोजच्या रोज आपल्या आयुष्यावर होतो परिणाम. असे किमान 10 खटले आहेत. 10 जजमेंट्स विच चेंज द इंडिया नावाचं एक प्रसिद्ध पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे, जिया मोदी नावाच्या एका मोठ्या वकीलबाईचं. आणि ते 10 निकाल प्रत्येकाला माहिती पाहिजे, शॉर्ट जरी माहिती पाहिजे का केशवानंद भारतीमध्ये काय झालं. हे निकाल होता, हा केस होती ADM जबलपूर वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आणि यामध्ये मुद्दा असा उपस्थित झाला की फंडामेंटल राईट, मूलभूत अधिकार म्हणजे काय. सरकारने सांगितलं की मूलभूत अधिकार कोणी दिले? आम्हीच दिले ना, पार्लमेंटने दिले ना नागरिकांना. मग काय, ते पार्लमेंटनी नागरिकांना दिलेलं एक बक्षीस आहे. मूलभूत अधिकार आम्ही क्रिएट केलं, कॉन्स्टिट्यूशन आम्ही निर्माण केली, आम्ही नागरिकांना दिलेलं ते बक्षीस आहे. आणि त्यामुळे जर ते बक्षीस असेल तर बक्षीस देणारे आम्हीच आहोत ना. मग बक्षीस देणारे आम्ही ते परत घेऊ शकतो. जर परिस्थिती देशात आणीबाणीची असेल, सुव्यवस्थेची असेल, तर फंडामेंटल राईट काही दिवस तुमचे बाधित राहिले तर काय फरक पडतो, काही दिवस ते आपण फ्रीज केले तर काय फरक पडतो. म्हणून ते फंडामेंटल राईट इज अ गिफ्ट गिवन बाय द पार्लमेंट टू द सिटीजन. मूलभूत अधिकार हे संसदेनं नागरिकांना दिलेलं बक्षीस आहे. अशा प्रकारचा युक्तिवाद सरकारतर्फे झाला. 5 न्यायाधीश बसले. पुन्हा 5 न्यायाधीशांमध्ये
4 न्यायाधीश सरकारच्या या मताशी सहमत झाले की बरोबर आहे, सरकारनेच निर्माण केलेलं आहे ना, मग सरकारने निर्माण केलेले जर हे हक्क काही काळाकरता त्यांना बाधित करायचे असतील तर करू द्या, काय बिघडतं, देशाच्या चांगल्याकरताच करतात ना. 5वा न्यायाधीश मात्र ॲग्री झाला नाही, तोच तो 13वा न्यायाधीश. त्यांनी सांगितलं की बाबांनो, फ्रेंड्स, आय डिसॲग्री, मला काय तुमचं हे मत मान्य नाही. त्यांनी तो निकाल दिला. त्याच्या आत्मचरित्रात त्यांनी लिहून ठेवलं की सकाळी मी उठलो, त्याच्या आधी 4 दिवस त्यांनी त्याच्या स्टेनोला खोलीमध्ये बंद करून टाकलं आणि आपलं निकालपत्र दिलं. ते निकालपत्रावर सही केली. त्यांनी त्या स्टेनोचे आभार मानले का बाबा तू माझ्याबरोबर 4 दिवस बंदिस्त झाला, तुझं मी स्वातंत्र्य हिरावलं, पण ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणून तू मला माफ कर, असं त्यांनी लिहिलं आत्मचरित्रामध्ये. मग सही करून उठले, कोर्टात जायला तयार झाले. आपल्या बायकोबरोबर चहा प्यायला बसले आणि चहा पिताना त्यांनी बायकोला सांगितलं की आज जी मी सही करून निकाल देतो आहे त्या निकालामुळे मला फार मोठी किंमत मोजावी लागणार आहे. या देशाचा चीफ जस्टिस मी होणार नाही आहे, कारण नेक्स्ट चीफ जस्टिस तेच होते. मी होणार नाही आहे, परंतु काही हरकत नाही, आपण चीफ जस्टिस जरी झालो नाही तरी तुम्ही कोणी वाईट वाटून घेऊ नका, हा देश आपल्याला लक्षात ठेवील. आणि त्यांनी त्या निकालपत्रावर सही करताना असं म्हटलं की फ्रेंड्स, फंडामेंटल राईट इज नॉट अ गिफ्ट गिवन बाय द पार्लमेंट. फंडामेंटल राईट्स आर अवेलेबल. ते आहेत कारण तो नागरिक आहे, तो नागरिक मनुष्य आहे. तो मनुष्य असल्यामुळे त्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तो मनुष्य असल्यामुळे त्याला स्वातंत्र्य आहे, तो मनुष्य असल्यामुळे तो समतेचं महत्त्व जाणतो. हे सगळे मूलभूत अधिकार जे आहेत ते मूलभूत अधिकार त्याला मनुष्य म्हणून प्राप्त झालेले आहेत आणि ते त्याचे जन्मसिद्ध अधिकार आहेत. तो मनुष्य म्हणून जन्माला आला तेव्हाच त्याला ते अधिकार मिळालेले आहेत. तुम्ही कोण त्याला गिफ्ट करणारे? तुम्ही फार तर फार काय केलं आहे तर त्याच्या त्या जन्मसिद्ध अधिकाराला एका दस्तऐवजामध्ये बंद करून त्यावर तुम्ही तुमची शिक्कामोर्तब केलेली आहे. यू हॅव ओनली एन्डॉर्स्ड ऑन द फंडामेंटल राईट विच आर इनहेरंट इन द ह्युमन बिंग. मनुष्यामध्ये असणाऱ्या त्या मूलभूत अधिकाराला, जन्मसिद्ध मूलभूत अधिकाराला तुम्ही फक्त मोहर लावून नक्की केलेलं आहे. एवढंच तुमचं काम आहे. त्यामुळे असं नका म्हणू की आम्ही तुम्हाला गिफ्ट केलेलं आहे, हे मला मान्य नाही. असा त्याने तो निकाल दिला. 4 वर्सेस 1 पार्लमेंट, तो काळ 75चा आणीबाणीचा काळ. देशामध्ये कोणीही त्याच्याबद्दल काहीही बोललं नाही, परंतु मोठं काम हे मोठंच असतं. न्यूयॉर्क टाइम्सने त्याच्यावर अग्रलेख लिहिला. निकाल आला, 4 दिवसानं न्यूयॉर्क टाइम्सने त्याच्यावर अग्रलेख लिहिला. त्या अग्रलेखामध्ये त्यांनी लिहिलं, जर उद्या भारतामध्ये लोकशाहीचं जर मंदिर उभं राहिलं तर त्या समाज मंदिराचा कळस हा न्यायमूर्ती HR खन्नाच्या नावाचा असेल. आणि तसंच झालं. तो निकाल देऊन आज 70 वर्ष झाली आहेत. लोकांनी ते कोण 4 न्यायाधीश होते ते विसरलेत. HR खन्नाला मात्र लक्षात ठेवलेलं आहे, आजही लक्षात ठेवलं आहे, कारण तिथे तो 13वा न्यायाधीश होता, इथे तो 5वा न्यायाधीश होता. इंदिरा गांधींचं सरकार गेलं इमर्जन्सीनंतर 77 साली. जनता सरकार आलं. त्यांनी काय महत्त्वाचे बदल केले असतील नसतील, पण एक बदल नक्की केला. मूलभूत अधिकार हे संसदेनं दिलेलं बक्षीस नसून तो माणसाचा, त्या नागरिकांचा मूलभूत हक्क आहे, मूलभूत जन्मसिद्ध अधिकार आहे, असं घटनेमध्ये बदल केला. त्या निकालाप्रमाणे बदल केला. त्याच्यामुळे 4 वर्सेस 1 जो निकाल झाला होता त्या एका माणसाचा निकाल संविधानाच्या त्या पुस्तकामध्ये गेला आणि तो आजचा कायदा झालेला आहे. याला आपण लक्षात ठेवायचं का नाही ठेवायचं, याची जाणीव करायची का नाही करायची. मला असं वाटतं की आपण जसं घटनाकारांना लक्षात ठेवलं पाहिजे तसं असे महत्त्वाचे निकाल देणाऱ्या या न्यायमूर्तींना देखील लक्षात ठेवलं आहे. शिक्षणाचा बाजारीकरणाचा मंच आहे. शिक्षण काही मूलभूत अधिकार नव्हता. उन्नी कृष्णन नावाची एक केस झाली आणि जस्टिस VR कृष्णन नावाचा, VR कृष्ण अय्यर नावाचा एक न्यायाधीश, पुन्हा एक मोठं नाव, प्रचंड मोठं नाव, की ह्या 10 न्यायाधीश जर नसते तर देशाचा, आपला हिंदुस्थानाचा पाकिस्तान व्हायला वेळ नसती लागली. त्यांनी सांगितलं की या देशामध्ये 77 साली सांगितलं, या देशामधली ग्रेटेस्ट इंडस्ट्री विल बी एज्युकेशन नाव. या देशामधला सगळ्यात मोठा उद्योग शिक्षण होईल. त्यामुळे शिक्षणावर लक्ष ठेवा, शिक्षणाला मूलभूत अधिकार म्हणून मंजूर करा,
असा निकाल त्यांनी त्यावेळेस दिला. आणि त्यामुळे आर्टिकल 21A कॉन्स्टिट्यूशनमध्ये आलं. नंतर आर्टिकल 21A मध्ये शिक्षणाचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून दिला आणि कर्तव्यांमध्ये यादीमध्ये नाव टाकलं की प्रत्येक पालकानं आपल्या पाल्याला जे काही प्राथमिक शिक्षण आहे ते देणं हे त्याचं मूलभूत कर्तव्य देखील आहे. त्यामुळे शासनावर टाकलं हक्क आहे आणि यांच्यावर टाकलं कर्तव्य आहे. अशा प्रकारचे जे काही निकाल आहेत त्या निकालांमुळे 106 दुरुस्तींचा जो काही पाया आहे तो मजबूत आहे. आज कोणाला जरी वाटलं की मग आमच्याकडे 400 आले खासदार, मी संविधान बदलून टाकील, मी अमुक करेल, मी समाजवादी काढून टाकील, मी धर्मनिरपेक्ष काढून टाकील, मी रिपब्लिक काढून टाकील, मी 5 ठिकाणी 50 वर्षांनी निवडणुका करीन, त्याला करता नाही येणार. ते करायचं असेल तर या केशवानंद भारतीच्या 13 न्यायाधीशांच्या खटल्याचं त्याला काहीतरी करावं लागेल. आणि ते इतकं सोपं नाही की 13च्या ठिकाणी 16 बसले, 16च्या ठिकाणी 28 बसले. त्यावेळेस 15च न्यायाधीश होते सुप्रीम कोर्टात, 15मधले 13 बसले होते. आज 34 आहेत. 34मधले 30 जरी बसले, इथे अनेक आमचे ज्येष्ठ वकील या ठिकाणी उपस्थित आहे, ते रिझनिंग आक्षेपानाचं इतकं पॉवरफुल आहे. निकाल फक्त संख्येनं होत नाही, न्यायाधीशांच्या संख्येनं होत नाही, त्यामधल्या असणाऱ्या मेरिटवर होतो. काय लिहायचं, या ठिकाणी असणाऱ्या धर्मनिरपेक्षतेबद्दल काय लिहायचं, या ठिकाणी असणाऱ्या सुप्रीम कोर्टाबद्दल काय लिहायचं, या ठिकाणी असणाऱ्या लोकांच्या रिपब्लिक राज्याबद्दल काय लिहायचं, हे 850 पानामधलं 30 न्यायाधीश जरी बसले तर ते वेगळा निकाल देऊन बदलू शकणार नाही. त्याच्यामुळे तो पाया आहे आणि तो पाया करण्याकरता 400 खासदार महत्त्वाचे नाही आहेत, त्या निकालाला महत्त्व आहे, त्या निकालानं दिलेल्या तत्वांना महत्त्व आहे. आणि म्हणून प्रत्येकाने आपला आपला धर्मग्रंथ आपल्या घरामध्ये ठेवावा. समाजामध्ये घराच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतर आपल्या हातामध्ये एकच धर्मग्रंथ असला पाहिजे आणि तो म्हणजे भारतीय संविधान. मला असं वाटतं की ही संविधानाची साक्षरता आपल्याला अपेक्षित आहे, ती लोकांपर्यंत आपण नेली पाहिजे. अनेक बारकावे आहेत. एक साधं वाक्य आहे आर्टिकल 21, कोणत्याही माणसाचं आयुष्य किंवा स्वातंत्र्य कायद्याच्या प्रक्रियेशिवाय हिरवून घेऊ नका. एक साधं आर्टिकल 21 आहे. नो पर्सन्स लाईफ फॉर लिबर्टी शुड बी डिप्राइव्ड विदाउट द प्रोसेस ऑफ द लॉ. एका लाईनवर हजारो केसेस निर्माण झाल्या. जगण्याचा हक्क म्हणजे काय, म्हणजे नुसतं जगणं. मग जगण्यासाठी खाणं पाहिजे, खाण्यासाठी व्यवसाय पाहिजे, व्यवसायासाठी ज्ञान पाहिजे, ज्ञानाला प्रतिष्ठा पाहिजे, कितीतरी गोष्टी आल्या. माणसाचं जगणं म्हणजे काय असतं, नुसतं एखाद्या जनावरासारखं जगणं थोडंच असतं. त्यामध्ये अनेक गोष्टी असतात, भावना असतात, जबाबदाऱ्या असतात, ज्ञान असतं. ज्ञान कशासाठी, याच्यावर आर्टिकल 21नं सांगितलं की 2 मार्ग आहेत, ज्ञानाचे 2 मार्ग आहेत. एक आहे विस्डम, काहीतरी चांगलं करण्याचा मार्ग, आणि एक आहे डिस्ट्रक्शन. एखादा माणूस ज्ञानाचा वापर डिस्ट्रक्शन करता करणार असेल तर तो त्याचा मूलभूत अधिकार नाही आहे. पण इफ ही इज युझिंग हिज नॉलेज ऑर want to use his knowledge for causing a wisdom for the country, that is his fundamental right. अशा प्रकारचे निर्णय एकामागे एक सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. या 75 वर्षाच्या या सगळ्या घडामोडींना देखील आपण महत्त्वाचं स्थान दिलं पाहिजे. लास्टली, 4थ्या स्तंभाला पत्रकार देखील म्हणतात. संविधानामध्ये असं म्हटलं आहे की एक स्तंभ 4था पत्रकारिताचा देखील आहे. अनेक मी माझ्या काही पत्रकार मित्रांना आज फोन करून सांगितलं की आपण यासाठी या की हे तुम्हीच सांगायचं आहे लोकांना. आम्ही बोलायचं आहे आणि तुम्ही सांगायचं आहे, तुम्ही सांगत नाही आहे. आम्हाला माहिती आहे त्यांनी TRP येईल का नाही, मला खात्री आहे. आपण सगळेजण साक्षीदार आहात. संविधानाचे मी 2 व्याख्यानं एका न्यायाधीशाची ऐकली होती. 4 वेळा अंगावर शहारे आले होते. त्याच्यामुळे जर प्रॉपरली संविधान आणि इतिहास हा विषय जर लोकांना सांगितला तर त्यांच्या TRPला देखील काही मार बसणार नाही. आणि महाराष्ट्रामध्ये जर शिवाजी महाराजांचा फोटो संविधानाच्या मूळ प्रतीवर आहे, एवढी गोष्ट जरी सगळ्या पत्रकारांनी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगितली तर आमचे उग्र भरून येतील. पण ते सांगत नाही, हे आमचं दुःख आहे. प्रेस काउन्सिल आहे, या देशामध्ये कायदा आहे. इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज.
मला कायदा माहीत नाही हा बचाव होऊ शकत नाही. प्रश्न हा आहे की काय कायदा आहे हे सांगण्याची सरकारची जबाबदारी आहे का नाही, पत्रकारांची जबाबदारी आहे का नाही. कोणी न सांगताच मी असं अपेक्षित करायचं का की कायदा नाही हा माझा बचाव नाही. मला असं वाटतं की ही विसंगती आहे आणि त्यामुळे ज्यांना ज्यांना कायदा काय आहे, संविधान काय आहे, संविधानाचे अर्थ काय आहेत, त्या अर्थांना कोणते अर्थ सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत, हायकोर्टाने दिलेले आहेत, हे सांगण्याची ज्यांची ज्यांची जबाबदारी असेल, मग ते वकील असतील, न्यायाधीश असतील, पत्रकार असतील, समाजामधले कर्ते असतील, समाजामधले राजकारणी असतील, या प्रत्येकाची आहे. राजकारण्यांना तर पहिलं सांगितलं पाहिजे, कारण तेच नेते आहेत. त्यांनाच उद्या संविधान ठेवायचं का बदलायचं याचा विचार करायचा आहे. परवाच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संविधानावर फार परखड असं व्याख्यान त्या ठिकाणी केलं. मग एकीकडे व्याख्यान होताना कामराच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर का बाधा येते याचा देखील विचार या राज्यामध्ये व्हायला पाहिजे आणि त्याचंच वाटतं की कुठल्या तरी पद्धतीनं विश्लेषण व्हायलाच पाहिजे. त्याच्यामुळं अक्वायर केलं पाहिजे. पॉलिटिशियन हे शेवटी काय असतं, राज्यशास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की लोकांना लोकांच्या लायकीप्रमाणे राज्य मिळतं. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला तक्रार करण्याची कोणाला काहीही हक्क नाही. आपण त्याच्याबद्दल तक्रार करू शकत नाही. जो आला निवडून तो आपला नेता. हा त्या नेत्याला सांगण्याचं काम असं केलं पाहिजे की कॉन्स्टिट्यूशन नावाची चीज आहे बाबा, या चीजमध्ये तुझ्या उपयोगाच्या खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या तू वापर. तू ते मुख्यमंत्र्यांनी जसं प्रभावी भाषण केलं विधानसभेमध्ये तसं करशील आणि ज्या ज्या खात्याचा कारभार सांभाळशील त्या खात्यामध्ये तर तू थोडंफार त्याला अवलंबलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला हार घालण्याचा खऱ्या अर्थानं तुला मान लाभेल. ही गोष्ट मला असं वाटतं की आपण त्यांना सांगितलीच पाहिजे. त्यानिमित्तानं ही संविधानाची साक्षरता हा जो काही विषय आहे तो मांडण्याचा माझा आपल्यासमोर हा जो काही प्रयोग आहे, आपण त्याच्यामध्ये नक्कीच विचार करा. आपल्याला त्याबद्दल काय वाटतं आणि आपापल्या क्षेत्रामध्ये आपापल्या भागामध्ये मला असं वाटतं की याबद्दलचा जो काही प्रचार आणि प्रसार तो झाला पाहिजे. आज 75 वर्षानंतर हा त्या जातीचा तो ह्या जातीचा असं सांगायचं असेल तर या निदान शिरवाडकरांच्या नाशिकमधनंच आपण शिरवाडकरांना स्मरून त्याबद्दल विचार केला पाहिजे. कारण शिरवाडकरांनीच सांगितलं होतं की महात्मा गांधी, शिवाजी महाराज आणि आंबेडकर सगळे एकत्र बसले. त्यांची प्रसिद्ध कविता आहे ना ती, आणि त्या कवितेमध्ये त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराज म्हणाले की मी मराठ्यांचा, महात्मा फुले म्हणाले की मी माळ्यांचा, आंबेडकर म्हणाले की मी दलितांचा. मग महात्मा गांधी हळूच म्हणाले की बरोबर बाबांनो, तुमच्या मागे प्रत्येकाच्या मागे तुमची एक एक जात तरी आहे, माझ्या मागे फक्त सरकारी कार्यालयाच्या भिंती आहेत. त्याच्यामुळे महात्मा गांधीपासून शिवाजी महाराजांपासून या सगळ्यांचं आपण ज्यावेळेस नाव घेतो, जयघोष करतो, त्यावेळी ते जयघोष करत असताना विशेषतः या पुरोगामी महाराष्ट्रामधल्या या महान व्यक्तींचे विचाराशी प्रतारणा करू नका, त्यांच्या इतिहासाशी प्रतारणा करू नका, हे सांगण्याचं आपल्याला काम आहे. माणसाने माणसाशी माणसासम वागावं. मला असं वाटतं की यापेक्षा जास्त कुठलं राष्ट्रकार्य होऊ शकत नाही. ते राष्ट्रकार्य करण्याकरता कॉम्रेड देशपांडेंच्या या स्मृतिदिनानिमित्त आपल्या सगळ्यांशी हा संवाद साधण्याची मला संधी मिळाली. मला असं वाटतं की विषय जरी कॉन्स्टिट्यूशनचा असला, माझा भाऊ आहे तो माझ्याकडे कामाला आला होता, त्याला म्हटलं काम नाही आता मला व्याख्यानाला जायचं, तो बिल्डर आहे. तो कशावर आहे म्हटलं कॉन्स्टिट्यूशन. तो म्हणजे जाऊ दे रे बाबा मी जातो. आता जाता तर त्याला मी विचारतो की त्याचा वेळ वाया गेला नाही असं मला वाटतं. त्याच्यामुळे आपणही संविधानाकडे इतक्या काही रुक्षपणे पाहायची गोष्ट नाही आहे. 66 दिवसाचा जो खटला आमचा सिनेमा जर झाला सर, तर आपण नक्कीच यांना एकदा त्याचा लघुचित्रपट दाखवू आणि मला खात्री आहे की तो शोले इतकाच रंजक असेल, कारण तो तुमच्या आमच्या आयुष्याशी निगडीत आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय हिंद.